आमच्याकडे हे व्हायचं काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे कॉलनीमध्ये नाटक बसवलं जायचं. तर अभिनयाची आणि याची सगळ्याची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली. चला यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी रेडी रेडी. पण ऋषी अजिबातच तसं नाहीये. कॅरेक्टर असतं आणि आय थिंक कुठल्याही भूमिकेची निवड करताना मजा माझ्या घरच्यांना माझ्या सासऱ्यांना स्पेशली अधिपती खूप आवडतो आणि ते अगदी पहिल्या दिवसापासून त्याचं खूप कौतुक करतात. त्याला नमस्कार, मी ऋषिकेश शिलार. नमस्कार, मी शिवानी रांगोळे आणि आपण आहोत झी मराठीवरच्या तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या सेटवर. तर दोघांचंही दादा आणि ताई मनापासून अभिनंदन आणि स्वागत. तर मालिकेमध्ये आतापर्यंत काय गोष्टी घडत आहे याचा एक छोटासा रिमाइंडर प्रेक्षकांसाठी. आता असं आहे की या सूर्यवंशी कुटुंबामध्ये अनेक वर्ष भुवनेश्वरी आणि अधिपती यांचं नातं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्या लहानपणापासून. आणि अधिपतींसाठी भुवनेश्वरी आई समान नाही आहेत नुसत्या, तर देवी समान आहे आणि त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे सगळं काही आहे. पण आता भुवनेश्वरी गेले अनेक दिवस घरात नाही आहे. त्यांना चारुहासी म्हणजे अधिपतींच्या वडिलांनी घरातून बाहेर काढले, त्यांच्यात काही मतभेद झाले म्हणून. आणि ते जेव्हापासून झालंय तेव्हापासून अख्ख्या सूर्यवंशी कुटुंबाची घडी विस्कटली आहे. खूप भांडणं होत आहेत आणि अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना शोधण्याचा प्रयत्न करते. अधिपती तर ऑफकोर्स शोधतो आहे. आणि त्या सगळ्यामध्ये असं होतं की चारुलता मॅडम मला भेटतात आणि चारुलता मॅडम म्हणजे अधिपतीची खरी आई. भुवनेश्वरी त्याची मानलेली आई असते, पण त्याची खरी आई जिने त्याला जन्म दिला चारुलता, ती अचानक भेटते आणि मी तिला घरी घेऊन येते. पण मला असं वाटतं की अधिपती खुश होईल चारुलताला खऱ्या आईला बघून, पण तशी अधिपतीची रिॲक्शन येत नाही. तो खूप चिडतो आणि अजून त्यांचं नातं तसं जुळलेलं नाही. पण आता आम्ही आज दहीहंडीचा एपिसोड शूट करतोय आणि त्यामध्ये आता असं म्हणतात की सणांना माणसं एकत्र येतात, तर तसं काही घडणार आहे का? अधिपती फायनली ॲक्सेप्ट करेल का चारुलताला आई म्हणून? हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे. आणि त्याचबरोबर एक छोटासा ट्विस्ट पण आम्ही दहीहंडीच्या एपिसोडमध्ये घेऊन येणार आहोत. एक जीवावर बेतणारा प्रसंग अधिपतीवर येतो आणि अक्षराने त्याची सुटका करते. ती कशी, तर हेही बघण्याची. दहीहंडीचा उत्सव आहे, मालिकेमध्ये काय मजा ट्विस्ट घडत आहे हे तर तुम्ही सांगत आहात. सेटचा विषय आला तर आज सेट पूर्ण रंगला आहे उत्सवाने, एक आनंदाने आणि एक नवीन ऊर्जेने. तर सेटवर कोणती मजा मस्ती आज सुरू आहे? आज मजा मस्ती म्हणजे खरं तर दहीहंडीचा सिक्वेन्स शूट करतो. सो थरावर थर लावून एक 4-5 थर लावून आम्ही ती दहीहंडी फोडण्याचा अख्खा सिक्वेन्स शूट करत आहोत. मी आयुष्यात त्याच्या आधी कधी दहीहंडी फोडलेली नव्हती. या निमित्तानं मी पहिल्यांदा ती फोडतोय. सो ती एनर्जी, उत्साह, धाकधूक, भीती पण आहे आणि आनंद पण आहे. सो हे सगळंच आहे. आणि एक 3-4 पथकं पण आलेली आहेत आपल्याकडे, गोविंदा पथकं ह्या शूटिंगसाठी, जी खरीखुरी गोविंदा पथकं आहेत. सो त्यामुळे खूप मजा पण येते आणि ते लोक आम्हाला शिकवत आहेत. पण खरं तर त्यांच्याकडून आम्ही शिकून घेतो की कसं करायचं आणि आम्ही शूट करतो. सो नवीन शिकायचा एक अनुभव पण. म्हणजे असं म्हणतात की खांद्याला खांदा लावून एक संघ यशस्वी होतो आणि हा गुरुमंत्र प्रत्येक कामात जपला जातो. तर सेटवरील पहिला दिवस ते आजपर्यंत एक टीम वर्क जे आहे, तुम्ही एकमेकांसोबत सेटवरील प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही जपत आहात, तर त्याबद्दलची एक गोड आठवण. गोड आठवण काय अशी एक आठवण नाही सांगता येणार डेफिनेटली. पण आम्ही आता इतके दिवस आम्ही शूट करतोय आणि आम्ही हे सगळ्याच इंटरव्ह्यूजमध्ये म्हणतो आणि ते खरंच आम्ही फील करतो की आमची टीम इतकी पॉझिटिव्ह आहे. आम्ही आतामध्ये थायलंडला सुद्धा एकत्र गेलो होतो, मागे जेजुरीला, कोल्हापूरला. जेव्हा कठीण प्रसंग येतात किंवा खूप हेक्टिक शूट असतं त्यावेळी स्पेशली जाणवतं की प्रोडक्शन चांगलं असणं, प्रोडक्शनकडून सगळ्या टीमला सपोर्ट मिळणं आणि डिरेक्शन टीम असेल, आम्ही ॲक्टर्स असू, कविता ताई, आम्ही सगळे ॲक्टर्स, आमचं इतकं छान आता बॉन्डिंग झालेलं आहे आणि एकमेकांवर इतका विश्वास आहे की आम्हाला कितीही हेक्टिक काही असलं तरी सुद्धा जाणवत नाही की आम्ही शूट करतोय. मी अगदी इंटरव्ह्यूत बोलायचं म्हणून नाही, मी जेन्युइनली हे सांगते अत्यंत. आणि एकमेकांवर विश्वास ठेवून, जसा ट्रस्ट ठेवून, खरं तर दहीहंडीमध्ये थर असतात ना एकमेकांवर, एकावर एक अशी मुलं, तसाच एकमेकांवर एक्झॅक्टली तसाच विश्वास ठेवून एकमेकांवर, म्हणजे ऍक्टर डिरेक्टरवर म्हणा, डिरेक्टरने ऍक्टरवर
आणि बॅकस्टेजच्या आमच्या सगळ्या टीमवर विश्वास ठेवून हे काम इथवर आलंय. इतके महिने झाले आता ही मालिका चालू आहे, इथून पुढे याचा प्रोसेस चालू राहील. ते पुन्हा एका व्यक्तीचं यश नसतं, हे सगळ्या टीमचं युनिटचं यश असतं आणि प्रेक्षकांचं ते प्रेम असतं. तर सध्या दहीहंडीचा उत्सव सेटवरती रंगत आहे, पण याआधी रक्षाबंधन हा उत्सव घरोघरी साजरा केला गेला. तर तुमच्या रक्षाबंधनाची एक गोष्ट. माझं रक्षाबंधन होऊ नाही शकलं कारण मी मुंबईत शूटमध्येच व्यस्त होते आणि म्हणजे मला खरं तर ते व्हायला आवडेल, पण आता अनेक वर्ष झालं आमचं तसं रक्षाबंधनाच्या दिवशी ते घडत नाही. कारण एक भाऊ म्हणजे कुठे लांब असतो, जर्मनीत असतो, कोण कुठे असतं, मी शूटिंगला असते, मुंबईला असते, त्या तारखा जुळत नाहीत. पण आम्ही एवढं जपलं आहे की आपल्याला आपलं नातं जपायचं आहे, ते त्या दिवसापुरतं नको असू देत असं आम्ही ठरवलं आहे. मला खरं तर खूप आवडेल रक्षाबंधनाला ॲक्च्युअल राखी बांधायला, कारण मला तसं करून खूप वर्ष झालेत आणि मला माझी खरंच खूप प्रचंड इच्छा आहे की ते पुन्हा एकदा जसं लहानपणी आम्ही साजरं करायचो तसंच पुन्हा सगळं सुरू व्हावं. सो डेफिनेटली पुढच्या वर्षी आम्ही नक्की जाऊ. माझी काही आठवण अशी नाही, पण लहानपणी रक्षाबंधनाला खूप मजा यायची. माझे दोन्ही हात भरून जायचे राख्यांनी. एवढ्या बहिणी होत्या. सख्खी बहीण माझी एक पण नाही, पण मावस चुलत कॉलनीतल्या म्हणा, इकडच्या तिकडच्या सगळ्या बहिणी एवढ्या असायच्या लहानपणी. मजेचे दिवस होते, ते सगळं आता मिस करतो. रोज 12-12 तास काम करून सुद्धा ती एनर्जी अजून काही कमी झालेली दिसत नाहीये. पण सेटवरील सगळ्यात एनर्जेटिक व्यक्ती कोण, की ज्याच्या एनर्जी पुढे मागे कोणच नाही? आमचे डिरेक्टर चंद्रकांत गायकवाड. आणि एनर्जी म्हणण्यापेक्षा ते एक शांतपणे सगळं हँडल करतात. पॅनिक होत नाहीत, रागवत नाहीत, चिडत नाहीत. एनर्जीपेक्षाही महत्त्वाचं, एनर्जीपेक्षा खूप महत्त्वाचं. शिवीगाळ करत नाहीत किंवा वरून आलेलं प्रेशर हे पुढे ऍक्टर्स वरती ते लादत नाहीत. ते खूप शांतपणे, किती मोठा सिक्वेन्स असेल, किती कठीण सीन्स शूट करायचे असतील, किती सगळ्यांचा मूड सांभाळून आणि तरी काम चांगलं काढून घेत पेशंटली. काही पाऊस आला, हार्श वेदर काही असलं, बाहेर असलो आम्ही मजा मस्ती करत, मजा मस्ती. आणि त्यांना माहितीये प्रत्येकाला कसं, प्रत्येक ऍक्टरला कसं हँडल करायचं आहे, त्यांच्यातनं काम कसं काढून घ्यायचं आहे. आणि हे ते खूप खूप चांगल्या पद्धतीने करतात. फक्त चंदू सरच नाही तर दिनेश सर पण आहे. अख्खी डिरेक्शनची टीमच आहे की जी सगळ्यांना सांभाळून घेत खूप छान. करेक्ट. तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याचं फळ तुम्हाला सोशल मीडियामध्येही कमेंट्स, लाईक्स, शेअरच्या रूपामध्ये मिळतंय. प्रेक्षकांचं भरभरून प्रेमही मिळतंय. पण तुमच्या घरातल्यांना या मालिकेमधील सर्वात जास्त आवडणारं पात्र कोणतं? माझ्या घरच्यांसाठी, माझ्या घरच्यांना, माझ्या सासऱ्यांना स्पेशली अधिपती खूप आवडतो. आणि ते अगदी पहिल्या दिवसापासनं त्याचं खूप कौतुक करतात. त्याला वाढदिवसाला त्यांनी पुस्तक भेट दिलं होतं तेव्हा त्यांची म्हणजे एक पॉझिटिव्ह फीडबॅक जर तुला आमच्या घरातनं सगळ्यात जास्त कोणाचा येत असेल तर. करेक्ट. आमच्या घरात आवडते माहिती नाही बुवा जास्ती. मला तिचंच आवडत असावं, कारण माझी मुलगी आहे, ती टीव्ही सुरू झाला, आमची सिरियल लागली की सतत शिवानी शिवानी असं म्हणत असते. तिलाही हिचं कॅरेक्टर खूप आवडतं. ह्याची बायको हा कौतुक करतो त्यापेक्षा ह्याची बायको माझं खूप जास्त कौतुक. स्नेहा ती आमची सिरियल पूर्ण फॉलो करते आणि वेळोवेळी तिला काही रिॲक्शन आवडली, काही सीन आवडला की ती माझ्यापर्यंत पोहोचवते. माझी मुलगी हिला सुरुवातीला शिनानी शिनानी म्हणायची, आता म्हणते बरोबर शिवानी शिवानी. तर ताई, तुझ्याच उत्तराला एक जोड प्रश्न. खऱ्या आयुष्यातील ऋषिकेश आणि मालिकेतील अधिपती हे दोघे समान आहेत का? आणि आहेत तर त्यांना समान बांधणारी ती दोरी कोणती? आणि नाही तर अधिपतीमधील वेगळेपण कोणतं? समान धागा म्हणायला झालं तर दोघंही मनाने खूप चांगले, अधिपती पण आणि ऋषी पण ऋषी अजिबातच तसं नाहीये. कॅरेक्टर असतं आणि आय थिंक कुठल्याही भूमिकेची निवड करताना मजा तेव्हाच येते जेव्हा वेगळं काही करायला मिळतं. म्हणजे मला माझ्यासारखंच कॅरेक्टर करायला नाही आवडणार आय थिंक. आणि मी ऋषिकेशसाठी पण बोलू शकते की त्यालाही तसं नाही आवडणार. सो तसा नाही येतो. पण एक गोष्ट नक्की आहे की मनानं खूप चांगला आहे ऋषिकेश. लोकांना मदत करायला त्याला आवडतं, पण तो इंट्रोवर्ट आहे. अधिपती कम्प्लिटली एक्स्ट्रोवर्ट आहे आणि हा कम्प्लिटली इंट्रोवर्ट आहे. सो नाही येत. आणि लवकरच गणेश उत्सव येतील, गणपती बाप्पा विराजमान होतील. तर गणपतीमधील
दोघांची एक एक आठवण. वा वा. गणेशोत्सव म्हणजे आमच्याकडे हे व्हायचं काय, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे कॉलनीमध्ये नाटक बसवलं जायचं. तर अभिनयाची आणि याची सगळ्याची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली, गणपती उत्सवापासूनच झाली. त्यामुळे गणपती उत्सवाचं स्पेशल एक स्थान आहे माझ्या आयुष्यात कलाकार म्हणून, आणि माझ्यासारख्या अनेक मुलांच्या आणि मुलींच्या कलाकारांच्या आयुष्यात ते असणार आहे. कारण महाराष्ट्रात ते आहे, गणपती उत्सव म्हणजे नाटक. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. म्हणून सकस कसदार रंगभूमीची पण परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रात तशी आहे. असं आहे सर. आणि ताई तुझं? मला ऋषी म्हटलं तसं गणेशोत्सव म्हटलं की सोसायटीमध्ये प्रत्येकाने काहीतरी सादर करून दाखवायचं, आणि अशा खूप आठवणी आहेत मला. लहानपणी मी तसंच गोष्टी वगैरे सांगितल्या आहेत गणेशोत्सवामध्ये. आणि मेनली आमच्याकडे गौरी असतात, उभ्या गौरी असतात. आणि माझ्याकडे गणपती म्हटलं की आईला मदत करणे, ती एक लिस्ट असते आमची दरवर्षीची, जी माझ्या आजीनी करून ठेवलेली आहे. आणि सामानाची यादी. की गणपती आला की तोच कागद आहे, अत्यंत जुना कागद आहे, तर तोच कागद काढून आम्ही ती यादी बघतो. त्या सगळ्या गोष्टी आल्यात ना, त्या आणणं, आई बरोबर जाऊन त्या सगळ्यात सामील होणं तयारीत, हे मला फार आवडतं. गौराई असतात, त्यांना नटवणं, सजवणं, तयार करणं, आरास करणं. माझी आई दरवर्षी सगळा जो म्हणजे डेकोरेशन असतं, बॅकग्राऊंड जे काय असतं, रांगोळी असतं, ते ती सगळं दरवर्षी वेगळं करते. ती मी कधीच रिपीट केलेला नाही देखावा. आणि त्यामुळे ती आयडिया शोधून काढते, मी तिला मदत करते. मग आईला जाऊन शूटिंगमुळे आता मला तेवढं होत नाही, पण मला जसं जमत तसं मी तिला जाऊन मदत करते. मग आम्ही एकत्र रांगोळी काढतो. आणि कितीही मी बिझी असेल, कुठलंही शूट असं काही असेल, तरी मी आईला मदत करायला देखाव्यात आणि गौराईंना नटवायला मी नक्कीच जाते. आता दहीहंडी आहे, तर दोघांनी एक दहीहंडी निमित्ताने एक गाणं तरी गावं. एक तर आम्ही गाणार नाही, कारण आम्ही काही आता गाऊया असे गायक नाही, पण तर एकत्रच गावा. राहू दे. बघून मजा नाही, तेवढं दोनच तर होईल. काल पाहिला खाना वाजवी तू वाजवी. चला रेडी रेडी चला स्टार्ट. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. रेडी 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 रेडी. हो गे चल रेडी 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 रेडी. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. कान वाजवी तो बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी. आणि शेवट म्हणजे प्रेक्षकांसाठी जाता जाता एक गोड निरोप. गोड निरोप काय हेच सांगेन की खरं तर प्रेक्षकांना सगळ्या गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा, दहीहंडीच्या शुभेच्छा. आणि श्रीकृष्णामध्ये जो खेळकरपणा, नटखटपणा आणि जो बाली एक काय म्हणायचं, एक आपल्या आतलं जे लहान मूल असतं ते आपण ह्या निमित्तानं जोपासतो, या दहीहंडी आणि या सगळ्या निमित्ताने. तर ते तुमच्या मनात तसंच ताजं तवानं राहू दे. आणि तुम्ही आमची अशी ताजी तवानी मालिका बघत राहा. तुला शिकवीन चांगला चढा. 8 वाजता झी मराठी.